लोकांनी फोन करून विचारलं, महाराज पंजाबरावांना जर सहदेव भाडळी ग्रंथाचा अभ्यास केला असेल तर मग ते असं दुष्काळ पडणार आहेत असं का सांगत नाहीत? त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आकाश महाराज, ज्या माणसाचं पोट लोकांना पाऊस पडणार आहे असं सांगण्यावरून जर भरत असेल तर तो कशाला सांगेल की पाऊस पडणार नाही? सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या AW म्हणजे आकाशित मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. मंडळी, सध्या महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न एकच आहे की पाऊस पडणार आहे की नाही पडणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला चित्रविचित्र व्हॉट्सअपद्वारे मेसेज येतात, फोटोज येतात, व्हिडिओ येतात. मग माणूस आणखी गोंधळून जातं की बाबा अरे पाऊस पडणार आहे की नाही. कोणी खरं सांगत नाही. वेधशाळेचे सुद्धा किंवा तुम्ही ज्यांना ऐकता दररोज पंजाबराव डग त्यांचे सुद्धा अंदाज चुकतायत सध्या. पण मित्रांनो, आपला भारत किंवा आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणतात आणि संतांनी भविष्य काळामध्ये काय होणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि संतांनी आजच्या या दुष्काळ पडणारे किंवा भविष्य काळात कुठे कुठे पाऊस पडणार या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्यांच्या वाङ्मयामध्ये केलेला आहे. आणि त्याच गोष्टीबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे की खरंच यावर्षी पाऊस पडणार आहे की नाही. आणि आज आपल्यासोबत हे सांगण्यासाठी आहेत श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय संत वाङ्मयाचे अभ्यासक एकनाथ महाराज भांबळे. महाराज, सर्वांच्या वतीनं स्वागत करतो तुमचं. धन्यवाद. कशी आहे तब्येत वगैरे तुमची? सध्या तब्येत बरी आहे आणि तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं चाललंय. अरे बापरे. बर महाराज, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला वाटतं की तुमचा थोडासा परिचय आम्हाला अपेक्षित होता. दादा, माझं गाव परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यात भांबळे सांगी माझं गाव आहे. आणि माझं जे वारकरी शिक्षण जे झालेलं आहे, शालेय शिक्षण माझं MPhil PhD पर्यंत झालेलं आहे. आणि जे वारकरी शिक्षण आहे ते हरिभक्तपरायण आदरणीय परमपूज्य सर्वदर्शनाचार्य निवृत्ती महाराज वक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली माझं वारकरी शिक्षण झालेलं आहे. आणि बाबाच्या सानिध्यात राहून मला जे काही शिकता आलं त्यामध्ये कीर्तन, भागवत आणि प्रवचन आत्तापर्यंत हे सध्या करत आहे. बरं, ठीक आहे. तर आता सर्वांनी ज्या हेतूमुळे या व्हिडिओला क्लिक केलं त्या प्रश्नावरती येतो मी. सर्वप्रथम तुम्ही एक याच्या आधी व्हिडिओ टाकला होता जो की 7 लाख 8 लाख प्लस लोकांनी बघितलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वात पहिले अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आणि आजच्या मुख्य प्रश्नाकडे येतो मी की खरंच यावर्षी पाऊस पडणार आहे की नाही. कारण तुम्ही त्याच्यामध्ये सहदेव भाडळीचं सांगितलेलं आहे, पण बरेचसे काय असतं की आता लोकांनी याला का मानावं असा एक प्रश्न आहे, किंवा खरंच पाऊस पडणार आहे की नाही आणि त्याच्यामध्ये लिहिलंय ते लोकांनी का मानावं खरं? बरोबर आहे दादा. खरं सांगू का, निसर्गाचं चक्र हे माणसाला कळणं शक्य नाही. खऱ्या अर्थानं निसर्गाचं चक्र हे कधीकधी देवाला सुद्धा कळालं नाही. आपण बघा, पुराणामध्ये बघा, शास्त्रामध्ये बघा, निसर्गाचं चक्र आतापर्यंत कुणाला सोडवता नाही आलं. आणि मग पाऊस येणारा आहे का नाही हे आपल्याला 100% सांगता येणार नाही. फक्त आपण त्याच्यावरती अंदाज बांधू शकतो. आणि खरं पाहायला गेलं तर आपल्या शास्त्रामध्ये भारतीय संस्कृतीचे जेवढे काही ग्रंथ आहेत त्या प्रत्येक ग्रंथामध्ये मानवी जीवनातल्या प्रत्येक समस्येला उत्तर देण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये पावसाचं जे शास्त्र आहे, आता प्रत्येक गोष्टीला एक शास्त्र असतं, त्याच्यापैकी एक पावसाचं जे शास्त्र आहे ते पावसाचं शास्त्र भविष्य पुराणामध्ये आणि सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं 18 पुराणापैकी एक पुराण आहे ते श्रीमद भागवत महापुराण असेल किंवा भविष्य पुराण असेल. या भविष्य पुराणाचाच थोडा काही अंश त्या सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच ग्रंथाच्या माध्यमातून पावसाचं शास्त्र सांगण्यात आलं आहे. नेमका पाऊस पडेल का नाही हे त्याच्यामधून असं विवरण करण्यात आले. त्यामुळे पाऊस येतो का नाही हे फक्त आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणजे येणारच हे ईश्वराच्या हातात आहे. मी आज लोकांना सांगतोय की दुष्काळ पडेल, दुष्काळ पडेल, पण उद्या जर पाऊस पडला तर त्याला माझा काय इलाज असणार आहे? फक्त आपण भाकीत करू शकतो. पण महाराज, आपण पाहतो की काही दिवसापासून व्हॉट्सअपला फोटोज किंवा जी तुम्ही ओवी त्या व्हिडिओमध्ये उल्लेखित केलेली आहे ती फिरते आहे. मग त्याचा अर्थ किंवा ती ओवी असाच अंदाज बांधते की दुष्काळ पडणार आहे. कितपत खरं असू शकतं हे बघा, खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपण तो व्हिडिओ आताही पाहू शकता, त्या व्हिडिओला मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्या शास्त्रामध्ये जे वर्णन आले ते मी तुम्हाला सांगितलं आहे. खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये जे वर्णन आले ते कितपत खरं आहे, कितपत सत्य आहे याचा आपण जर उलगडा करायला गेलो, जी लोक हिंदू शास्त्रांना मानतात, हिंदू धर्मातल्या वैचारिक ग्रंथांना मानतात, त्या लोकांना हे मान्यच करावं लागेल की यावर्षी दुष्काळ पडेल. आणि जर हे मान्य करायचं नसेल तर तुम्ही आताच्या हावभाव बघा, सध्या वातावरणाची परिस्थिती बघा, सध्याचं टेम्परेचर पहा. कारण आपण कुठलाही अंदाज स्वतःच्या मनानं सांगत नाहीत. आपल्या शास्त्रामध्ये तसं वर्णन आलं. आता भाडळी या ग्रंथामध्ये आपण पहा, सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये वाटल्यास तुम्ही स्क्रीनवर त्या ओव्या लोकांना दाखवा. या ओव्याच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं
की यावर्षी फक्त अधिक मास श्रावण मासामध्ये आल्यामुळे, श्रावण मास हा डबल अधिक मासात आल्यामुळे यावर्षी पावसाचा चान्स थोडक्यात कमीच आहे. आता जर पाऊस कमी पडला तर साहजिक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्यासारखीच आहे. कारण गेल्या वर्षी पाऊस कमी होता आणि यावर्षी कमी पडणार, यावरूनच मी अंदाज बांधला की यावर्षी दुष्काळ पडणार आहे. त्यामुळे विज्ञानाला सुद्धा या गोष्टी मान्य करावं लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहदेव भाडळी हा ग्रंथ विज्ञानाच्या विचारधारेवर अवलंबून आहे. म्हणजे विज्ञानाने जे तर्कवितर्क तयार केले त्याच्यावर त्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. आता भाडळी हा ग्रंथ पावसाचा अंदाज कसा वर्तवितो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. निसर्गाच्या वातावरणात, आता आपले पंजाबराव डक निसर्गाच्या वातावरणातला बदल पाहूनच ते अंदाज काढतात, बरोबर. मग तसाच अंदाज या ग्रंथामध्ये काढण्यात आला आहे. पक्ष्यांचा आवाज असेल, झाडाझुडपांची हालचाल असेल, आकाशातले नक्षत्र असतील, या सर्व हस्तनक्षत्र असेल, या सगळ्या परिस्थितीलाच अनुमान प्रमाण काढूनच पावसाचा अंदाज सांगण्यात येतो. तसा तो ग्रंथात सांगण्यात आला आहे. महाराज सध्या आता मी त्या व्हिडिओमध्ये तुमचा एक पार्ट ऐकलं की आज महाराष्ट्रामध्ये हवामान म्हणलं की एकाच व्यक्तीचं नाव येतं, ते म्हणजे पंजाबराव डक. आणि तुम्ही त्याच्यामध्ये असा उल्लेखही केला आहे की ते याचाच अभ्यास करून हे सांगतात. मग हे खरं आहे का नेमकं? हे बघा दादा, पंजाबरावांचे मी बरेच व्हिडिओ पाहिले. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी एक जैविक शास्त्र मांडलं. आपल्या भारतीय संस्कृतीचे शास्त्र वाचून, त्याचे पुराणांचा अभ्यास करून तो माणूस आज हवामानाचा अंदाज सांगतो. खऱ्या अर्थानं जर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर पंजाबराव हे विज्ञानाची बाजू आणि अध्यात्माची बाजू घेऊनच हवामानाचा अंदाज बांधतात. यात तिळ मात्रही शंका नाही. त्यांच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकलं आहे की त्यांनी जो वातावरणात झालेला बदल आहे तो त्यांनी धार्मिक संस्कृतीच्या ग्रंथातून अभ्यास करूनच त्याचे अंदाज लोकांना बांधलेले आहेत. हा, विज्ञान ते 95% वापरत असतील तर 5% का होईना आध्यात्मिक शास्त्राचा वापर ते अंदाज काढताना करतात. मग महाराज, हे जे भविष्यवाणी वगैरे आहे, जे की आपण मगापासून ज्याच्यावरती बोलतोय, मला थोडंसं विषयांतर करून विचारावंसं वाटतं की आता संत वाङ्मयाचा तुमचा अभ्यास आहे, तर एकनाथ महाराजांनी सुद्धा भविष्यवाणी जी केलेली आहे, जी आपल्या कल्पित असेल, शकुन म्हणून ज्याला आपण हे करतो, त्याच्यामध्ये बराचसा उल्लेख आहे की मग थोडं थोडं पळवत दारा उडून जातील किंवा बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल, या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेखित केलेल्या आहेत. तेव्हा ती भविष्यवाणी ही खरी होईल का, किंवा त्याचे काही चित्र या काळामध्ये तुम्हाला दिसतात का? काय वाटतं याच्याबद्दल? हो, नक्कीच. संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये, त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून या शकुन नावाच्या प्रकरणार्थ त्यांनी सगळं कलियुगाचं वर्णन केलेलंच आहे. या प्रत्येक अभंगामध्ये त्यांनी कलियुगाचं वर्णन करत असताना त्यांनी जे कलियुगामध्ये घडतं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय वर्णन केलं आहे हे आपण बघू शकता. त्याच्यामध्ये वर्णन असं केलं आहे की बहीण भावाचं लग्न लागेल, 4 वर्ण एका ठिकाणी जेवतील. याहीपेक्षा त्यांनी अजून केलं की पुत्र होईल पित्याचा वैरी, असं थोडक्यात त्यांनी वर्णन केलं आहे. म्हणजे काय होतं, संत एकनाथ महाराजांनी जे कलियुगाचं वर्णन केलं आहे ते सत्य होणारच आहे आणि त्याला अजून वेळ आहे. फक्त ते सत्य होण्याच्या मार्गानं थोडासा 1% पुढं आलं आहे, पण अजून सत्य झालेलं नाही. एकनाथ महाराजांनी जे सांगितले हे अजून सत्य होण्यासाठी अजून 5-50 वर्षाचा काळ अजून जावा लागणार आणि त्या 5-50 वर्षाच्या काळानंतर पूर्ण सत्य एकनाथ महाराजांचं होऊन जाईल. फक्त आपण जर कलियुगाची जी जीवनक्रमिका आहे ती जर पाहिली तर 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य आहे. त्याच्यापैकी कलियुगाच्या आत्ताशी नेमके 5,000 वर्ष पूर्ण झालात आणि या 5,000 वर्षामध्ये संत एकनाथ महाराजांनी जे अंदाज बांधलेत त्यांच्या शकुन नावाच्या प्रकरणामध्ये कलियुगाविषयी, त्याच्यापैकी 10% अंदाज आता सध्या खरे झालेत. अजूनसुद्धा एकनाथ महाराजांनी बरेच अंदाज बांधले, ते सगळे खरे होण्याची दाट शक्यता आहे आणि खरे होणारच. जी नक्कीच. म्हणजे ज्यांना जे लोक मला खरं तर आता हा पण प्रश्न विचारायचा होता, आठवला म्हणून विचारतो याच्याच लागून. थोडंसं परत मी मुद्द्यावर येतोय आता की बरेच लोक आज असे आहेत महाराज की जे महाराष्ट्रामध्ये राहतात पण तरीही संत वाङ्मय किंवा संतांना किंवा देवांना ते मानत नाही. आपण बऱ्याच वेळेस पाहतो की आळंदीमध्ये सुद्धा असे काही लोक आहेत पुण्यामध्ये की ज्यांना आणखी आळंदीविषयी माहिती नाही तिथं राहून सुद्धा. मग या लोकांनी हे जे सहदेव भाडोळीमध्ये तुम्ही जे आता म्हणले जे सत्य आहे पावसाचं, हे मानायला पाहिजे का बरं? खऱ्या अर्थानं धार्मिक ग्रंथ हे आपण थोडक्यामध्ये आपल्या ग्रंथावरती अविश्वासाचा जो ठराव आहे हा कोणत्या लोकांमुळे आला आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, आपल्या धार्मिक ग्रंथावर विश्वास कोण ठेवत नाही? जे नास्तिकवादी लोक आहेत, जे कुविचाराची लोक आहेत, ज्यांना हिंदू धर्माचं अस्तित्व मुळात मान्यच नाही, असे लोक आपल्या धर्मग्रंथाला कधीच मानणार नाहीत. किंवा
जर त्यांना थोडक्यामध्ये ते ब्रिगेडी विचाराचे लोक काय करतात, ब्राह्मणीवादी विचार लोकांच्या समोर आणतात. त्यांचं म्हणणं असतं की हिंदूचे सगळे ग्रंथ ब्राह्मणांनी लिहिलेत, असा त्यांचा थोडक्यात गैरसमज आहे. आता मला सांगा, जे भावार्थ रामायण असेल किंवा भावार्थ रामायण तर एकनाथ महाराजांच्या हातून लिहिण्यात आलं, परंतु जे मूळ रामायण आहे वाल्मिकी रामायण, ते तर एका कोळी समाजाच्या व्यक्तीनं लिहिलं ना. म्हणजे काय होतं, हिंदू धर्मातले बरेच ग्रंथ हे ब्राह्मणांनी लिहिलेले नसून हे आपल्या फक्त प्रत्येक जाती जमातीतल्या एका संत महात्म्याने त्या ग्रंथाची निर्मिती केली. थोडक्यामध्ये या ग्रंथाकडे ब्राह्मणी दृष्टिकोनातून पाहिल्यामुळेच या लोकांना तो द्वेष निर्माण झाला आणि त्या द्वेषापोटी ते आपल्या ग्रंथांना मानत नाहीत. आता त्यांच्या मानण्यावर आपल्या धर्मग्रंथाची परंपरा नाही आहे. आपल्या धर्माला जे लोक मानतात, आपल्या धर्माची त्यांना तात्विक विचार पडतात, अशा लोकांना आपल्या धर्मग्रंथाचा आदर आहे. ते लोक या ग्रंथाचे विचार मान्यच करतात. एखादी गोष्ट आपल्या समोर येते कधीही, पण बऱ्याच वेळेस आपल्याला एक गोष्ट इतभर असते तर ती हातभर करायची सवय असते. मग या जी घटना होत आहेत, मग त्याच्यामध्ये गेलेला काळ कोरोनाचा असेल किंवा हे आणखी चित्रविचित्र गोष्टी आपल्याला होताना दिसतच आहेत या जगामध्ये, तेव्हा बऱ्याचशा लोकांचं ज्यांनी हे संत वाङ्मय वाचलेलं नाही किंवा काय, आता तुम्ही म्हणले कलियुगाचं आयुष्य तुम्ही सांगितलं, पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आता कलियुग संपत आला आहे, दुनिया वगैरे संपणार आहे काय. मग ते 2012लाही तुम्हाला आठवत असेल तर ते म्हणत होते पहा की आता 2012ला जग बुडणार आहे. तर मग अशा अफवा मानायला पाहिजेत का बरं त्यांनी? खऱ्या अर्थाने दादा, जगामध्ये कुठलीच अफवा सत्य नसते. कारण अफवा या शब्दामध्येच काय आहे, फसवाफसवीचे धंदे आहेत. अफवा जर असेल तर ती खरी असू शकत नाही. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कलियुगाला सध्या सुरुवात झाली. कलियुग सध्या संपणार नाही. कारण कलियुगाची जी 4,32,000 वर्ष आयुष्य आहे, त्याच्यापैकी पहिल्या चरणात कलियुगानं प्रवेश केला. अजून 4 चरण बाकी आहेत. त्यामुळे सध्या कलियुग संपण्याचा कोणताही विचार नाही. सध्या जग नष्ट होण्याची कोणतेही कारणं नाहीत. हा, युद्ध होऊ शकतं, भयंकर हाणामारी होऊ शकते, मोठ्याले बॉम्बस्फोट होऊ शकतात, तो विषय वेगळा आहे. परंतु कलियुग सध्या संपण्याचा कोणताही प्रकार सध्या समोर नाही आहे. अगदीच अगदीच. महाराज, आता काय आहे की बऱ्याच लोकांनी पेरण्या वगैरे केलेल्या आहेत किंवा खत बियाणे या सगळ्यासाठी एक पैसा लावलेला आहे. म्हणजे ते म्हणतात ना, शेती जुगार आहे, आलं तर येतं नाही तर ते सगळं जातं. तसं आता सगळ्यांनी पैसा लावलेला आहे, आता पाऊस वरून त्याचे रंग दाखवतोय. मग अशा वेळेस उघडच आहे की ज्यावेळेस माणसावर प्रतिकूल परिस्थिती येते त्यावेळेस तो हताश होतो, चिंताग्रस्त होतो, बऱ्याचशा गोष्टी त्याच्या मनामध्ये चलबिचल करत असतात. मग अशा वेळेस हेच संतांचं वाङ्मय त्यांना काही समाधान देऊ शकतं का अशा काळामध्ये, त्यांना व्यवस्थित तरुण जाण्यासाठी किंवा सामावून नेण्यासाठी? 100% संतांचं वाङ्मय त्याला आधार देतं. एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एक पद आलंय बघा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सगळ्या जगाला सांभाळणारा भगवान परमात्मा आपल्याला का नाही सांभाळणार? मला खरं सांगा, 1972चा एवढा मोठा दुष्काळ होता. एवढ्या मोठ्या दुष्काळातसुद्धा माणसं वाचली का नाही? आजही 72चा दुष्काळ पाहणारी माणसं आहेत का नाहीत? या जगामध्ये संकट येत असतात, त्या संकटावर मात करायची असते, संकटातल्या समस्यांना तोंड द्यायचं असतं. आणि या समस्या जर आपल्या जीवनात नाही आल्या तर जीवनाला आनंद कसला? आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा, ज्या दिवसापासून बळीराजा आपल्या आयुष्यामध्ये शेतीला सुरुवात करतो तेव्हापासूनच त्याच्या जीवनात संकट असतात. संकट आणि शेती हे समीकरण कायमचं जुळालेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना संकटाशी 2 हात करण्याची सवय झालेली आहे. फक्त मी त्यांना एकच सांगू शकतो, घाबरू नका. संत साहित्यामध्ये तुम्हाला फार मोठा दिलासा दिलेला आहे. कारण या जगामध्ये तात्विक जीवन जगत असताना अध्यात्माची सांगड जो घालून शेती करतो ना, तो व्यक्ती कधीच नाराज होऊ शकत नाही. याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. संत तुकाराम महाराजाला एका माणसाने ज्वारी सांभाळायला सांगितली होती शेतामध्ये. आठवतं आकाश महाराज? शेतामध्ये गहू ज्वारी सांभाळायला सांगितली होती. आठवत असेल हा दृष्टांत तुम्हाला. त्या ठिकाणी त्याला तुकाराम महाराजाला सांगत असताना त्याला सांगितलं, महाराज तुम्ही ही गहू ज्वारी सांभाळा, तोपर्यंत सुगी झाल्यावर तुमच्या वाटेचं मी तुम्हाला देतो. परंतु तुकाराम महाराज भजनामध्ये एवढे दंग झाले होते. दंग होत असताना सगळ्या पाखरांनी चिमण्यांनी ती गहू ज्वारी खाऊन टाकली. सगळी नासाडी झाली, तरीसुद्धा त्याने त्यांची चिंता केली नाही. पण शेवटी नुकसान कोणी भरून दिलं? देवानंच दिलं ना. ज्या टायमाला खळं करायची टाईम आला, खळं करायचा वेळ आला, त्या टायमाला ही सगळी माहिती देवानंच पुरवली ना. त्याच्यामुळे पती लक्ष्मीचा जाणत असे, काळजी करायचं कारण नाही. माझी सर्वात आकाश महाराज, मला सर्व शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे, काळजी करू नका. निसर्गाचं चक्र हे कोणाला बदलता आलं नाही. जर देवाच्या मनात असेल तर पाऊस उद्या संध्याकाळी पडेल, नान्यता पडणारच नाही.
ते त्याच्या हातामध्ये, त्याच्यामुळं काळजी करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाच्या अंदाजावर तुमची स्वतःची शेती करू नका. कारण काय असतं माहिती आहे का, आपल्याला जर काही करायचं असेल तर ते स्वतःच्या जीवावर केलं पाहिजे. त्यानुसार शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रयत्न स्वतः केले पाहिजे. आणि राहिला प्रश्न, एक प्रश्न होताच, मला लोकांनी फोन करून विचारलं, महाराज पंजाबरावनं जर सहदेव भाडली ग्रंथाचा अभ्यास केला असेल तर मग ते असं दुष्काळ पडणार आहेत असं का सांगत नाहीत. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आकाश महाराज, ज्या माणसाचं पोट लोकांना पाऊस पडणार आहे असं सांगण्यावरून जर भरत असेल तर तो कशाला सांगेल की पाऊस पडणार नाही. त्यामुळे काळजी करू नका. आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे तेच आपल्याला होणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. म्हणजे आता तुकोबारायचं आणखी एक प्रमाण सध्या आठवत आहे की मागे पुढे उभा आहे सांभाळीतं, म्हणून सध्या चलायचं काम आहे. बरं ठीक आहे. या खरं तर हा संवाद जितक्याही वेळेचा झाला असेल, खरं तर शेतकऱ्यांना जे प्रश्न आहेत ते सुटावे म्हणून हा छोटासा संवाद होता महाराज. तर या काळाची जर समजा पाऊस नाही पडला तर त्याची बोकळी देव भरून काढेल नाही कळेल, पण नक्कीच संप्रदायाचा एक कीर्तनकार किंवा एखादा संतांचं वाङ्मय जो समाजाला सांगतो त्याने समाधान होतच. आणि आजही ही जी मुलाखत मनातून ऐकणार आहेत ते जे देवावर विश्वास करतात ते समाधान मानून घेणारच आहेत, त्याच्यात काही विषय नाही. आणि सर्वप्रथम तुम्ही यासाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो. कारण शेवटी मी पण एक वारकरी संप्रदायाचा सेवकच आहे. तुम्ही महाराज वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. आणि मित्रांनो, तुम्हाला ही विनंती आहे, व्हिडिओ पाहिला असेल तर शेअर नक्की करा. कारण कसं असतं की जेवढं आपल्याला संतांनी पहिल्यापासून जागा केलं किंवा जेवढा त्यांनी शिकवण दिली आपल्याला ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे त्या ग्रंथावरती आपण विश्वास ठेवून चाललं पाहिजे. आणि आजही तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर शेअर नक्की करा. कारण जर कोणाला काय जाणो की दुष्काळ जर समजा पडलाच किंवा पाऊस नाही पडलाच तर चित्रविचित्र विचार लोकांच्या मनामध्ये येतातच. आणि जर हा व्हिडिओ पाहून त्याला समाधान होत असेल तर त्या शेअर करण्यामध्ये वावं काहीच नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूयात एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.